नमस्कार, मी नम्रता वाघे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जीएसटी कर प्रणाली 1 जुलैपासून देशभरात लागू होणार आहे. या नव्या करामुळे वस्तू सेवा यांच्या किमतीमध्ये कसे फरक दिसतील याबद्दल विविध लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण ही कर प्रणाली आणि त्याची अंमलबजावणी याच्याबद्दल व्यापारी, विक्रेते, बिल्डर्स, केमिस्ट यांच्यामध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे त्यांचा ग्राहक वर्ग, साहजिक तुमच्या माझ्यासारखे लोकही गोंधळलेले असणारच. त्या जीएसटीमुळे नेमके काय बदल होणार आहेत, कोणाला कोणत्या अडचणी संभवू शकतात याची आपण चर्चा करतोय. आज आपण औषध विक्रेते, बिल्डर्स यांचे प्रश्न समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर पुण्यातून काही किराणा व्यापारी, नाशिकमधून काही स्टेशनरी विक्रेते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याही अडचणी काय आहेत त्या आपण समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांना सरकारचे प्रतिनिधी उत्तरं देणार आहेत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत अगदी काही वेळा त्या चर्चेत सहभागी होत आहेत विक्रीकर उपायुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले, जीएसटी तज्ज्ञ डॉक्टर वरदराज बापट, हे देखील आपले विचार या ठिकाणी मांडतील. यातल्या टेक्निकल बाजू आपल्याला ते समजावून सांगतील. महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार जगन्नाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे ज्येष्ठ सदस्य आनंद गुप्ता हे देखील आपली मतं मांडतील. मला सुरुवातीलाच पुण्याला जायचंय. रमेश सिंघवी आहेत आपल्यासोबत, किराणा व्यापारी आहेत. सिंघवीजी, जीएसटीची अंमलबजावणी करताना इम्प्लिमेंटेशन मध्ये काय काय अडचणी तुम्हाला येणार आहेत? सर्वात पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे इनवॉइस हे कसं करायचंय हे अजूनपर्यंत काहीच क्लिअर झालेलं नाहीये. आमचा धंदा जो आहे तो एंड युजरला, आम्ही समजा गहू 10 किलो हा देतोय, तो एंड युजरला देतो, त्याला बिल हे कसं द्यायचंय आम्ही, हे अजून काहीच क्लिअर नाहीये. बर, आणखीन काही गहू आहे, तांदूळ आहे, अशा डाळी आहेत. आता गहू समजा ब्रँडेड वर टॅक्स आलाय. नाही, ब्रँडेड वस्तूबाबत प्रश्न आहेत की जर कोहिनूर 5 किलोची जर पिशवी दिली तर त्याच्यावर टॅक्स लावायचा किंवा नाही. बर, बापट सर, आपण काही त्यांचे प्रश्न सोडवू शकतो? याबद्दल असे बरेच प्रश्न आहेत. नाही, मला वाटतं की हे स्पष्ट आहे की खाद्यपदार्थांवर कुठलाही कर लागणार नाहीये. पण ब्रँडेड, जसं त्यांनी म्हटलं की आटा आहे, ब्रँडेड आटा विकला तर मात्र त्याच्यावरती 5% कर लागेल. आणि मला वाटतं बिल आता आधी विक्रीकर आयुक्त अधिक हे स्पष्ट करतील. पण माझ्या माहितीप्रमाणे ग्राहक हा एंड युजर असल्यामुळे त्याला कुठे क्रेडिट मागायचं नाहीये. त्यामुळे स्पेसिफिक प्रकारच्या बिलाची मागणी ग्राहक करणार नाहीये. बर, आपल्यासोबत केमिस्ट असोसिएशनचे जगन्नाथ शिंदे आहेत. शिंदेजी, केमिस्टसाठी नेमका काय प्रश्न आहे? कारण तुमच्याकडे एक ठराविक मार्जिन असतं. ही औषधं, त्याच्यानंतर एक्सपायरी डेट झालेली औषधं असतात, काही वेळा बॅन झालेली औषधं असतात. त्या बाबतीत काहीची क्लिष्टता येऊ शकते, असे काही प्रश्न या अशाच चर्चेमध्ये यापूर्वी आलेले होते. नाही, याच्यामध्ये आमच्याकडे एकच प्रॉब्लेम आहे की हा 30 जूनला जो स्टॉक रिटेलरकडे आणि होलसेलरकडे राहणार आहे, त्यामध्ये CGST म्हणजे ज्याच्यामध्ये एक्साइज ड्युटीवर जो टॅक्स आम्ही पेड केलाय तो 1 जुलै नंतर आम्हाला त्या स्टॉकवर विक्री करताना भरावं लागणार आहे. त्यामुळे 6% नुकसान रिटेल आणि होलसेल फार्मा स्टॉकिस्टचं होत आहे. त्यामध्ये आम्ही रिप्रेझेंटेशन केलं होतं आणि सरकारने फक्त 40% दिले. हा 60%चा फरक म्हणजे जवळजवळ 3.6%चा फरक प्रत्येक रिटेलरला आणि होलसेलरला येऊ शकतो. आणि कदाचित त्यामध्ये सरकारकडे आम्ही म्हटलं की 100% द्या, त्यांनी दिलं नाही. आता काही मॅन्युफॅक्चरर समोर आलेले आहेत. अदरवाईज आम्हाला काय करावं लागलं असं की ह्या 30 जूनच्या आधी म्हणजे आज 29ला आणि 30ला सगळा माल परत द्यावा लागला असता स्टॉकिस्टला किंवा मॅन्युफॅक्चरला. त्यामुळे शॉर्टेजेस येण्याची शक्यता होती. आणि आम्ही दिल्लीला सुद्धा ह्या गोष्टीचं वारंवार त्यांना सांगितलं की फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही तुम्ही करा. पण सरकारने आजपर्यंत ते काही केलेलं नाही. पण आता दवाचे जे मॅन्युफॅक्चरर समोर आलेले आहेत ते काही कॉम्पेन्सेट करतात. त्यामुळे परिस्थिती थोडी आता ठीक आहे. बरं, पण यामध्ये जे केमिस्ट असतात त्यांच्यामध्ये एक अशी चेन असते. म्हणजे मॅन्युफॅक्चरर असतो, त्याच्याकडून एक जो डीलर असतो तो विकत घेतो, तो आणखीन छोट्या डीलरला देतो, त्याच्याकडून ते दुकानात येतात आणि त्याच्याकडून ते ग्राहकाकडे जात असतात. असं म्हटल्यानंतर या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये जीएसटीमुळे काही अडचणी येऊ शकतात. याच्यामुळे हेच आहे की मगाशी जे म्हटलं की आता या जीएसटीमध्ये तुम्हाला 100% बिल करायचं आहे. आणि पुन्हा कारण हा वस्तूवर आपण ज्याला म्हणतो सेवा कर आहे, सेवा कर असल्यामुळे कंपनी ते स्टॉकीज नंतर सब स्टॉकीज असतात आणि सब स्टॉकीज रिटेलरला देत असतात. ही एक शृंखला असते. त्यामुळे प्रत्येक स्टेजवर जिथे जिथे हा सप्लाय होईल तिथे तिथे त्यांना टॅक्स लावायचा आहे.
बर. आणि काही टॅक्स हा ऑलरेडी मॅन्युफॅक्चर कडनं स्टॉकीजला येतो, स्टॉकीज कडनं सब स्टॉकीजला येतो आणि तो आम्ही पुढे रिटेलरला लावतो. बर. त्यामध्ये टॅक्स क्रेडिट जर नाही मिळालं तर फार मोठा जो सप्लाय चेन मधला हा सेमी होलसेलर आहे किंवा सब स्टॉकीज आहे किंवा स्टॉकीज आहे बर. किंवा रिटेलर आहे, याला फार मोठं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. बर. आणि याच्यामध्ये आम्हाला जी चिंता आहे की जे काही 40% टॅक्स क्रेडिट CGST मध्ये सरकार देते, याच्यामध्ये जर ते वेळेवर नाही मिळालं तर कदाचित आमचं 2.4चा नुकसान प्रत्येक रिटेल आणि होलसेलचं होणार आहे. बरं, डॉक्टर मंगेश गोंदावले आत्ताच आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, विक्रीकर विभागाचे उपायुक्त आहेत. गोंदावले सर, आत्ताच या केमिस्ट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की यामध्ये आमच्याकडे आत्ता जो 30 तारखेपर्यंतचा जो स्टॉक आहे ज्याच्यावरती ऑलरेडी एक्साईज भरलेली आहे त्याच्यावरती सुद्धा आता परत CGST भरावा लागणार आहे आम्हाला, तर त्याबद्दल काही विचार केलेला आहे का आपण? हा, याच्यावरती विचार हा नक्कीच झालेला आहे. जेव्हा त्यांना CGST भरायचं आहे ज्याच्यावरती ऑलरेडी एक्साईज भरलेला आहे, तर एक्साईजचं जे काही क्रेडिट आहे ते त्यांना आपण आता कॅरी फॉरवर्ड करून त्याला युटिलाइज करण्यासाठी परमिशन देणार आहोत. त्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यामध्ये की हे जे लोक असतील त्यांच्याकडे एक्साइजेबल इनव्हॉइस असण्याची शक्यता नाहीये, कारण ते लिंक मधले सगळ्यात शेवटचे डीलर्स आहेत. तर अशा वेळेला जर त्यांच्याकडे इनव्हॉइस नसेल तर त्यांनी क्रेडिट कशा प्रकारे क्लेम करायचे याच्यासाठी काही रूल्स दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणलेलं आहे की जर तुमच्याकडे एक्साइजेबल इनव्हॉइस नाहीये आणि तुमच्याकडे असा माल आहे त्याच्यावरचं क्रेडिट पाहिजे असेल तर जिथं कमॉडिटीचा रेट 18% किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे तिथं तुम्हाला त्याच्या तुम्ही जेव्हा सेल कराल त्याच्यावरती आताचा जो GST भराल त्या GSTच्या 60% पर्यंतचं क्रेडिट म्हणजे CGSTच्या 60%चं क्रेडिट 18%च्या वरती आणि 18%पेक्षा खाली जर असेल तर 40%चं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये. तेच औषधावरती 12% टॅक्स आहे, म्हणजे आम्हाला जवळजवळ 60%चं नुकसान होणार आहे. आणि 60%चा अर्थ 3.6% येतो. आणि मला वाटतं ऑलरेडी हा डबल टॅक्स आहे आणि हा एंड युजरला म्हणजे रिटेलरला सहन करावं लागणार आहे, कारण तो शेवटचा दुवा आहे. आणि मला वाटतं सरकार जेव्हा जेव्हा कायदे लावते तेव्हा अशा प्रकारे शेवटच्या घटकाला असं नुकसान का हे व्हायला पाहिजे. कायदे ड्राफ्ट करताना जो 40% तुम्ही दिलाय तो 100% द्यायला पाहिजे होता, कारण जे काही डॉक्युमेंट याच्यामध्ये मुख्य हे अशी आहे की तुम्ही जेव्हा विकणार आहे तेव्हा विक्रीच्या किमतीवर भरणार आहे म्हणजे 100%वरती भरणार आहे, पण त्याच्यावरचा जो एक्साईज भरला गेलेला आहे ज्याचं तुम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे तो काही 100%वरती भरलेला नाहीये, तो त्याच्यापेक्षा कमी रकमेवरती म्हणजे शेवटी मॅन्युफॅक्चररनी जेव्हा एक्साईज भरलेला आहे तो एक्साईज त्यांना MRP वरती भरलेला नाहीये, तो त्यांनी कमी रकमेवरती भरलेला आहे. त्यामुळे जे क्रेडिट सरकारला मिळालेलं आहे ते क्रेडिट आपण पास ऑन करणार आहोत. काय जो 40% तुम्ही देता त्याचं पर्सेंटेज आहे तो 1.52% आहे आणि ऍक्च्युली जो आम्ही भरतो तो साधारण 4-4.25% होतो. तरी त्यामध्ये बेसिकली जेव्हा आम्ही कॅल्क्युलेशन करतो तेव्हा याच्यामध्ये 3 ते 3.2 हा नुकसान प्रत्येक रिटेलरला होणार आहे. आणि जे सरकारने दिलं नाही, आमचं म्हणणं ते 40% द्यायला पाहिजे होतं, कारण आम्ही एक्साईज फ्री पेड गुड्स विकतो. बापट सर, आपण काही गणित मांडू शकतो की कशा प्रकारे हे जे नुकसान होणार आहे असं म्हणतात, कशा प्रकारचं हे नुकसान होऊ शकतं? मी थोडंसं यांनी जे मगाशी उल्लेख केला सप्लाय चेन, ती मला वाटतं मी आधी थोडीशी ग्राफिकली लोकांच्या समोर मांडतो म्हणजे थोडंसं क्लिअर होईल. मी थोडं इथे ऑलरेडी लिहूनच ठेवलंय की साधारणपणे उत्पादक जेव्हा 100 रुपयाला एक वस्तू विकतो त्याच्यावरती मी एक 10% कर आहे असं गृहीत धरलं सोपं करण्यासाठी. त्यामुळे 100 अधिक 10 110 रुपयाचं बिल तो बनवतो आणि घाऊक विक्रेता स्टॉकिस्ट असेल किंवा होलसेलर असेल त्याला देतो. 110 वरती समजा 20 रुपये जर ग्राहक विक्रेत्याचा प्रॉफिट असेल तर 130 रुपयाला हा विक्रेता विकतो, 13 रुपये टॅक्स लावतो म्हणजे 143चं बिल बनवतो या किरकोळ विक्रेत्याला. किरकोळ विक्रेता समजा पुन्हा 10 रुपये त्याचा प्रॉफिट जर बनवत असेल तर 153 रुपये आता त्याची किंमत झालेली आहे बिफोर ऍडिंग टॅक्स. त्या 153 वरती अधिक 10% म्हणजे साधारण जर 15 रुपये आपण सोयीसाठी ऍड केले तर 168 रुपयाला ही वस्तू आज शेवटच्या ग्राहकाच्या हातामध्ये येते. त्यामुळे ग्राहकाला जेव्हा असं वाटतं की हे 153 रुपयाचं माल 168 रुपये म्हणजे 15 रुपये मी टॅक्स भरतो आहे, प्रत्यक्षात ह्या फक्त किरकोळ विक्रेत्याने लावलेला हा टॅक्स नसतो. त्याच्या आधीचे जे चेन आहे यांनी 13 रुपये लावला होता आणि यांनी 10 रुपये लावला होता. या दोन्हीचंही क्रेडिट हे या किरकोळ विक्रेत्याला किंवा पूर्ण सप्लाय चेन मध्ये मिळतं.
बर. त्यामुळे म्हणजे ह्यांचं जे नुकसान होत आहे ते एक विशिष्ट पुरतं आहे, पण मी थोडं जनरल आधी सांगतोय की याच्या मधला जर कुठल्याही चेन मधला एखादी व्यक्ती जर फ्लाय बाय नाईट ऑपरेटर निघाला, म्हणजे त्यांनी जर ती पूर्तता केली नाही, तर पूर्वी असं व्हायचं की ज्यावेळी केव्हा त्याचं रिटर्न असेसमेंट होईल त्यावेळी पुढच्या माणसाला आधीच्या सगळ्या लोकांचा टॅक्स भरावा लागायचा आणि अचानक फटका बसायचा 2-2.5 वर्षांनी किंवा 1-1.5 वर्षांनी. आता एका महिन्यात हे क्लिअर होईल. त्यामुळे ते सुद्धा तेच आहे. जस्ट एकच क्षण मी पूर्ण करतो. त्यामुळे जरी दर महिन्याचं रिटर्न भरणं हे बर्डनसम असलं तरी मला वाटतं की ते रिकन्सिलिएशन वेळोवेळ होईल. त्याचा त्याच्यामध्ये सगळ्या चेनचा फायदा होईल आणि जास्त कॉम्प्लायन्स वाढेल. आणि यांनी जे नुकसानाचा त्यांनी उल्लेख केलेला होता. नाही, तुम्ही अजून काही बोलत होता? नाही, याच्यामध्ये मी जे म्हटलं की आता सध्याचा जो कायदा आहे यामध्ये समजा मॅन्युफॅक्चरकडनं स्टॉकिस्टला चार्ज झाला, स्टॉकिस्टकडनं रिटेलरला येतो. जर हा मधल्या स्टॉकिस्टनी जर तो टॅक्स नाही भरला GST, तर तो त्या रिटेलरला भरायचा आहे, किंवा मॅन्युफॅक्चरने नाही भरला तर त्या होलसेलरला भरायचा आहे, किंवा अल्टिमेटली त्या रिटेलरला भरायचा आहे. तर हा एक ओव्हर बर्डन आहे त्या रिटेलवर, कारण त्याला ते परचेस करताना ही काळजी घ्यायची आहे की आपण ज्यांच्याकडनं खरेदी करतोय तो ह्याची जबाबदारी त्या रिटेलरवर येते की आपण ज्याच्याकडनं खरेदी करतो तो तिकडे टॅक्स भरतो की नाही. त्यांनी नाही भरला तर त्याला तो भरावा लागणार. ऍक्च्युअली हे जे वॅटचं तत्व आहे हे नवीन नाहीये, हे वॅट मध्ये सुद्धा होतं आणि तिथे देखील किरकोळ व्यापाऱ्याला नुकसान होत असे आधीच्यानी जर भरला नाही तर. फक्त GST मध्ये फरक हा आहे की दर महिन्याला प्रत्येक विक्रेता 10 तारखेलाच रिटर्न भरतोय आणि त्यामुळे लगेचच 11-12 तारखेलाच पुढच्या त्याचा जो ग्राहक आहे त्याच्या लगेच लक्षात येतं की ज्याच्याकडून आपण माल घेतलाय त्यांनी आपला टॅक्स भरलाय की नाही. त्याच्यामुळे आजही त्याने भरला नाही तर नुकसान होईल, पण कम्पॅरेटिव्हली ते कळण्याची शक्यता लगेचच्या लगेच जवळजवळ 1 महिना 15-20 तारखेपर्यंत लक्षात येईल की याच्यामध्ये रिकन्साईल होत नाही. हा त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. आमचा जो मुद्दा आहे तो असा एक्साईजमध्ये, पण आज जो माल आहे म्हणजे 30 तारखेचा उद्या संध्याकाळचा जो माल आहे त्याच्यावरती आम्ही एक्साईज ऑलरेडी भरलेली आहे आणि ती किती % भरलं, किती प्रत्येक प्रॉडक्टला किती भरले आम्हाला माहीत नाही, कारण त्याचं डॉक्युमेंट आमच्याकडे येत नाही. आता सरकारने काय केलं की हा 60% उद्यापासून जेव्हा आम्ही बिल करू तेव्हा पुन्हा आम्हाला 60% भरायचं आहे. यामध्ये आता आम्हाला टॅक्स क्रेडिट देताना त्यांनी काय केलं आहे, सरकारने आम्हाला 40% दिलं आहे, म्हणजे ते आमच्या हिशोबाने 1.52 येतं आणि मुळात 1.2 मायनस केलं तर समजा सर म्हणतात त्याप्रमाणे आमच्यापर्यंत ते 4.5 जरी आले तरी 4.5 मधनं 1.5 गेलं तर 3%. तर हे 3% जे आहे ते बेसिकली त्या रिटेलरला भरावे लागतात. हा आमचा मुद्दा आहे, कारण याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर आम्हाला देऊ शकत नाही, कारण ते डॉक्युमेंट ते आमच्याकडे हजारो प्रॉडक्ट असतात आणि अशा वेळेला आम्ही जर टॅक्स पेड असेल हे असेल आणि एक्साईज ऑलरेडी त्या फॉर्म्युलानी भरली असेल तर 40% का ती 100% का दिली गेली. ती जर ती दिली गेली 100% तर मला वाटतं रिटेलरचं नुकसान होणार नाही. नाही तर आज 1 लाख कोटीचा धंदा आहे आपल्या देशामध्ये औषधाचा डोमेस्टिक मार्केटमध्ये. तुम्ही 3% विचार करा की हा भुर्दंड किती कोटी 1000 करोड रिटेलरला येईल. आता हा GST काउन्सिलचा निर्णय आहे त्यामुळे तो बरोबर आहे का चूक आहे मी त्याच्यावर काही बोलत नाही. मी फक्त सगळ्यांना कळावं म्हणून थोडंसं इथे सांगतो की त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी 15 रुपये रक्कम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल 6% आहे, पण मी इथे 10% घेतलंय, तर वास्तविक आधी जो भरलेला टॅक्स आहे त्याचं क्रेडिट एकदा सिस्टीम स्मूथ झाली की मिळणार आहे, पण 30 तारखेचा म्हणजे उद्या रात्री जो स्टॉक उरेल त्याच्या संदर्भातला त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. आणि मला जे लॉजिक कळलंय, साहेबांनी ऑलरेडी सांगितलंय तरी मी पुन्हा एकदा सांगतोय की जर प्रत्येक व्यक्तीकडे आधीचं एक्सायझेबल बिल असेल तर त्याला पूर्ण क्रेडिट मिळणार आहे, पण इथे रिटेलरच्या केसमध्ये त्यांच्याकडे बिल नसल्यामुळे सरकारने एक ठोकताळा लावला की बाबा 40%च आम्ही क्रेडिट देऊ. आणि तिथेही मी मान्य करतो की हे रिटेलर्स असल्यामुळे आणि विशेषतः औषधाच्या व्यापाऱ्यामध्ये तुलनेने ते प्रमाण कमी असल्यामुळे ह्या औषध व्यापाऱ्यांचं त्याच्यात थोडंसं नुकसान होऊ शकतं, किंवा मॅन्युफॅक्चररनी ते कॉम्पेन्सेट केलं तर मग अन्य कोणाला तरी ते बेअर करावं. माझा आणखीन एक छोटासा प्रश्न आहे, मला वाटतं गोंदवले सर त्याचं उत्तर देऊ शकतील. मेडिकलमध्ये फक्त औषधच मिळतात असं नाहीत. मेडिकलमध्ये डॉक्टर काही वेळा प्रिस्क्राईब करतात, मेडिकेटेड साबण असतात, मेडिकेटेड शॅम्पूज असतात, मेडिकेटेड हँडवॉश असतात, तर ते सगळे सुद्धा यामध्ये येणार आहेत की काय?
या सगळ्याच गोष्टींवरती जीएसटी लागू होणार आहे. बर, त्यामुळं जो काही रेट असेल त्या प्रत्येक कमोडिटीचा, म्हणजे औषधांव्यतिरिक्त ते जे काही वस्तू किंवा सेवा देणार आहेत त्याचा जो काही रेट असेल त्याच्याप्रमाणे त्यांना टॅक्स हा भरावा लागेल. नाही पण मग यांना मेडिकल या डोमेन खाली आपण धरणार की ग्रोसरी या डोमेन खाली धरणार आपण त्यांना? कारण ग्रोसरी शॉपमध्ये सुद्धा मला साधा शॅम्पू मिळून जातो, साबण मिळून जातो. मेडिकल शॉपमध्ये जे डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात त्यांची किमती पण वेगळ्या असतात. आणि हे पण त्यांनी फरक काहीच पडत नाहीये, कारण मेडिसिनचे जे असतील ते त्याच्याप्रमाणे टॅक्स भरणार आहेत. जर तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जर घेतलेले असेल तरी त्यांना त्यात जर सिमिलर कमोडिटी असेल तर त्याच्यावरती रेट ऑफ टॅक्स तोच असणार आहे. आज आपल्या दुकानामध्ये 0%, 5%, 12%, 18% आणि 28% न्यूट्रास्युटिकल ही सगळे स्लॅबची औषधं किंवा न्यूट्रास्युटिकल्स ही आम्ही विकतो. त्यामुळे केवळ औषधीमध्ये 12% आहेत, परंतु 18%चे प्रॉडक्ट आमच्याकडे फूड प्रॉडक्टचे असतात, सर्जिकलचे असतात, किंवा 28%चे न्यूट्रास्युटिकलचेही प्रॉडक्ट आहेत. आणि तुम्हाला मगाशी जे सांगितलं मी की याच्यामध्ये जे आम्हाला 3%चं नुकसान होतंय तिकडे न्यूट्रास्युटिकलमध्ये 11%, 10% आणि याच्यामध्ये 9% असं वाढत जातं. जेवढा जसा स्लॅब वाढलाय तसं एक्साईजमध्ये नुकसान वाढतंय. पण हे सगळे स्लॅब म्हणजे जेवढ्या सरकारने ह्या आणलेल्या स्लॅब ते सगळे औषध दुकानांमधनं विकले जातात. याच्यामध्ये 2-3 गोष्टीचं क्लॅरिफिकेशन मी देऊ इच्छितो. पहिलं एक तर यांचं जसं म्हणणं आहे की हा जो स्लॅब प्रमाणे नुकसान होत आहे तर याच्यामध्ये आपण ITC कशाचा देतो? ITC जो गव्हर्नमेंटला ऑलरेडी टॅक्स मिळालेला आहे त्याचा आपण ITC देतो. तर गव्हर्नमेंटला त्यांच्या काही 100%चा टॅक्स मिळालेला नाहीये. 100 पैकी जेव्हा मॅन्युफॅक्चररनी भरलेला आहे तो 40%, 50%, 60% या मार्जिनचाच टॅक्स भरलेला आणि तो आपण त्यांना पूर्ण पास ऑन करतोय. म्हणजे जे बर्डन असं वाटतंय त्यांना की हे ऍडिशनल बर्डन आलेलं आहे त्याच्यातला गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स ऑलरेडी येऊन गेलेला आहे त्याचा आपण त्यांना पूर्ण क्रेडिट देतोय. त्यामुळे तसं याच्यामध्ये सर काय होतं की हा एक्साईजचा जो बेनिफिट आहे खऱ्या अर्थाने मॅन्युफॅक्चररला 100% मिळतो. त्यांना मिळतो कारण त्यांच्याकडे एक्साईज डॉक्युमेंट आणि त्यामुळे त्यांना मिळतो. पण तो आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला जो काही तुम्ही 40% आणि 60% दिले त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करताना लिटरली आज नुकसान होत आहे स्टॉकवर जो उद्या आम्ही क्लोजिंग करणार आहे. माझा प्रश्न आणखीन थोडासा याच्यामध्ये आणखीन डीप जाणारा असा होता. म्हणजे मी डेली जो साबण वापरते 10 रुपयाचा साबण येतो, मला तो किराणा मालाच्या दुकानात पण मिळतो. मला माझ्या डॉक्टरनी एखादा साबण जर अँटी फंगल असेल, अँटी बॅक्टेरियल असेल असा एखादा जर साबण मला प्रिस्क्राईब केला 150 रुपयापर्यंत त्याची किंमत जाते. त्या वस्तूला आपण मेडिसिन म्हणून ट्रीट करणार आहोत की माझा डेली यूजची वस्तू म्हणून ट्रीट करणार आहोत? सर गोंदावले सर, हा क्लासिफिकेशन मधले काही इश्यूज पूर्वीही होते, आजही आहेत की ह्या प्रत्येक कमोडिटीला तुम्ही मेडिसिन खाली टॅक्स लावणार आहे का कॉस्मेटिक्स म्हणून टॅक्स लावणार आहे. तर याचं क्लॅरिफिकेशन वेळोवेळी आलेलं आहे की ज्या गोष्टीला ऑलरेडी आपण कॉस्मेटिक म्हणून ट्रीट केलेलं आहे. कारण आता इनफॅक्ट आपण असं केलेलं आहे की पूर्वी आयुर्वेदिक मेडिसिनवरती रेट ऑफ टॅक्स वेगळा होता, रेग्युलर मेडिसिनवरती रेट ऑफ टॅक्स वेगळा होता. हे सगळं आपण काढून टाकतोय कारण याच्यामुळे काय होतं की मिसक्लासिफिकेशन होतं. मिसक्लासिफिकेशनमुळे कर चोरीलाही वाव मिळतो, भ्रष्टाचारालाही वाव मिळू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं. कारण आपल्याला जर एक सिंपल आणि साधी सोपी सुटसुटीत जर कर प्रणाली आणायची असेल तर अशा प्रकारचं क्लासिफिकेशन हे अयोग्य किंवा अनावश्यक आहे. ते आपण ह्याच्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. बरं, आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर रिअल इस्टेट बिल्डर्सचे काय प्रश्न आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे आनंद गुप्ताजी इथे आलेले आहेत, ते आपले प्रश्न म्हणतील. कारण त्यामध्ये सुद्धा मला वाटतं अनेक कंगोरे असतात, रेडी पोझिशन घरं आहेत किंवा अंडर कन्स्ट्रक्शन घरं आहेत, त्या संदर्भातलं काय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. बिल्डर्सचे प्रश्न काय आहेत आपल्याला जाणून घ्यायचे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जीएसटी समजून घ्यायचं आहे. जीएसटी समजून घेतानाची चर्चा करतोय. आपल्यासोबत बिल्डर्स असोसिएशन सुद्धा आहे. नाशिकहून काही स्टेशनरीचे दुकानदार आपल्यासोबत स्टेशनर्स आहेत. अतुल पवार आहेत. अतुल पवार, आपला प्रश्न विचारा. आपल्यासोबत मंगेश गोंदावले आहेत जे आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. नमस्कार. सर्वात प्रथम तर मी शासनाचे आभार मानतो की ज्यांनी शैक्षणिक साहित्य म्हणजे शैक्षणिक पुस्तकं जे आहेत काही यांना जीएसटी मध्ये वगळण्यात आलेलं आहे. आणि स्टेशनरी प्रॉडक्ट जे आहेत जे पूर्वी 6% मध्ये होते ते आता 12% मध्ये घेतलेले आहेत त्यांनी. सलग विचारा, तुमचा आवाज. मुख्य अडचण अशी झालेली आहे आमची का याच्यामध्ये व्यापाऱ्यांना अजून पूर्णतः माहित नाहीये.
पूर्णतः माहिती झालेली नाहीये का कुठल्या आमच्या स्टेशनरीच्या प्रॉडक्टला किती % जीएसटी लागलेला आहे आणि किती % नाही लागलेला आहे. तर याच्याबद्दल आम्हाला जरा माहिती मिळावी. आणि पुस्तकांना जीएसटी वगळला आहे, पण काही आपले जे ड्रॉइंगचे बुक्स वगैरे आहेत त्यांना जीएसटी लावलेला आहे. असं शासनाने का बरं केलेलं आहे, जरा त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे आम्हाला. गोंदावले सर. याच्यामध्ये एक 2 गोष्टीचं क्लॅरिफिकेशन देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे म्हणतो की आत्ता आम्हाला 6% लागत होता आणि आता तो 12% झालेला आहे. हा जेव्हा आपण 6% बद्दल बोलतो, हा ॲक्च्युली व्हिजिबिलिटी इफेक्ट आहे. आपल्याला आता काय होतं, आपण कुठलीही खरेदी केली तर त्याच्यावरती दिसतो की 6% लागलाय, तो व्हॅट लागलेला आहे फक्त. पण व्हॅट बरोबर तो जेव्हा मॅन्युफॅक्चर झालेला आहे त्यावेळेचा जो एक्साईज लागलेला आहे तो तुम्हाला इनव्हॉइसमध्ये कुठे दिसत नाही. म्हणजे एक्सरसाइज बुक्स जे किंवा मॅन्युफॅक्चर झालेले असतील, पेपर मॅन्युफॅक्चर झालेला असेल, कार्डबोर्ड मॅन्युफॅक्चर्स असतील, ह्या सगळे जेव्हा मॅन्युफॅक्चर झालेले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये काही एक्साईजचा एलिमेंट पण आहे. त्यामुळे एक्साईजचं बर्डन टॅक्सचं आणि व्हॅटचं बर्डन असं मिळून जे काही होतं त्याच 12%च्या स्लॅबमध्ये तुम्ही आता आहात. त्यामुळे वह्यांवरती किंवा पुस्तकांवरती कुठल्याही प्रकारची टॅक्स वाढलेला आहे असं काही झालेलं नाहीये. फक्त ते आता व्हिजिबल झालेलं आहे इनव्हॉइसवरती की तो 12%नी दिसणार आहे. हे पहिलं. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाल्यासारखं शालेय पुस्तकं वगैरे आहेत ती तर एक्झम्प्ट आहेतच, परंतु मध्ये जेव्हा एम्पॉवर्ड कमिटी किंवा जीएसटी काउन्सिलकडं बऱ्याच वस्तूंच्या कराच्या रचनेवरती पुनर्विचार करण्याची रिक्वेस्ट आलेली होती, तेव्हा त्यांनी त्याच्यावरती विचार करून जवळजवळ 66 कमॉडिटीचे रेट्स कमी केले होते. आणि त्याच्यामध्ये काही एक्सरसाइज बुक्स, कलरिंग बुक्स या सगळ्यांचे रेट कमी केलेत. इव्हन स्कूलसाठी लागणाऱ्या बॅग्स आहेत त्याच्यासाठीचे रेट्स कमी केलेले होते. त्यामुळे ते रेट्स आता पूर्वीच्यापेक्षा कुठलेही जास्त वाढलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांचा जो काही मार्केटमधला फायनल रेट असेल त्याच्यात जी काही भाववाढ आपण अपेक्षित आहे असं म्हणतोय की 6%चा 12% झाला वगैरे, तर तसं काही होण्याची शक्यता नाही आहे त्याच्यात. पण यामध्ये असं की शाळेमध्ये शिकण्यासाठी मुलांना पुस्तकं लागतात, त्याचबरोबर त्यांना वह्या लागतात, ड्रॉइंग बुक लागतात, पेन्सिल्स लागतात. आपण पुस्तकांना एक्झेम्प्ट केलेलं आहे, मात्र ही बेसिक स्टेशनरी असते त्यांच्या शिक्षणासाठी गरजेची आहे, त्याच्यावरती का हा टॅक्स आलेला आहे? त्याच्यामध्ये ड्रॉइंग बुक्सना पण एक्झम्पशन दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी स्टेशनरी असते, पेन्स असतात, पेन्सिल्स असतात, इतर गोष्टी असतात, पेपर वगैरे, ते फक्त शालोपयोगी असं, कारण यातल्या ज्या एंट्रीज आहेत त्या यूज बेस्ड एंट्री नाही आहेत. तुम्ही ह्या पर्टिक्युलर कामासाठी वापरलं तर हा रेट ऑफ टॅक्स, दुसऱ्या कामासाठी वापरलं तर दुसरा टॅक्स. कारण अशा प्रकारच्या एंट्री केल्या तर याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढतात, मिसक्लासिफिकेशनला वाव मिळतो. हे जर सगळं टाळायचं असेल तर त्या कमॉडिटीचा रेट ठरवला, त्याच्या पुढे कुठलेही मग त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन्स आणू नयेत, हे आवश्यक आहे. बरं, अतुल पवारांना आणखीन काय? पण आता जे खोड रबर, शार्पनर, पेन्सिल, रबर हे जे आहे हे विद्यार्थ्यांनाच वापरलं जातं ना जास्ती करून. असं काही नाही, ऑफिसमध्ये रबर वापरतो. काय झालेलं आहे का बऱ्याच वर्षांपासून पण मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये वापरलं जातं ना या गोष्टी. काय होतं, त्याच्या विद्यार्थ्यांबद्दल तरी सहानुभूतीने विचार करायला हवा होता या गोष्टीबद्दल. आणि त्यात दुसरं अडचण अशी आहे का पुस्तक विक्रेत्यांना बऱ्याच वर्षांपासून खूप पद्धतीचा त्रास सहन करावा लागतोय. आता यावर्षी 9वीची पुस्तकं बदलली, प्रत्येक छोट्या छोट्या दुकानदाराचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे जर शासनाने सुरुवातीला अगोदर कळवलं असतं तर त्याबद्दलची आम्हाला तयारी पण करता आली असती, का स्टॉक कमी ठेवता आला असता. बऱ्याच अडचणी तयार झाल्या याच्यामुळे. तर शासनाने फक्त विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे का याच्यामध्ये टॅक्स मधून हे गोष्टी वगळायला पाहिजे होत्या का. पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, नोटबुकचा आता 6%चा 12% झाला. आम्ही मान्य करतो, जे आता एक्साईज लागत होती नोटबुक मॅन्युफॅक्चररला ती आता तुम्ही जीएसटी मध्ये कन्वर्ट होईल, त्याचं काय आम्हाला मान्य आहे, पण या गोष्टी टोटली वगळायला पाहिजे होत्या याच्यामधून. अशी डिमांड तर प्रत्येक क्षेत्राकडनं असते की आम्हाला तुम्ही याच्यातून बाहेर ठेवा. असं काही करता येऊ शकत नाही, कारण शेवटी शासनालाही आपला गाडा चालवायचा असतो, त्याच्यासाठी काही रेव्हेन्यू गोळा करायचा असतो. जर प्रत्येक गोष्टी जर आपण बाहेर ठेवू लागलो तर मग टॅक्स गोळा कसा व्हायचा. आपल्यासोबत रमेश सिंघवी सुद्धा आहेत, पुण्याहून किराणा व्यापारी आहेत, आणि त्यांचा मुख्य प्रश्न जो होता याआधी सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये आलेला होता, ब्रँडेड गोष्टींचं काय करायचं. सिंघवीजी, पुन्हा एकदा आपला प्रश्न विचारा. आता आमचा जो ग्राहक आहे तो एंड युजर आहे आणि आम्हाला जो माल येतो तो परप्रांतातून येतो. विचारा, सलग विचारा. आम्हाला जो माल येतोय तो परप्रांतातून येतोय, त्याबद्दल 2 प्रश्न. एक तर परप्रांतातून
जो माल येतो त्याच्यावर शिक्का म्हणजे ब्रँड मारून येतोय पण त्याच्यावर रजिस्टर लिहिलेलं नाही तर त्याच्यावरती टॅक्स आहे का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे ते ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट जे चार्जेस आहेत त्याच्यावर जीएसटी भरायचा तो कसा भरायचा? गोंदावले सर, हे जे दोन प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे की तिसरा त्याला अनुसरून तिसरा एक प्रश्न आहे. बोला प्रश्न विचारा. अजून एक तिसरा तो जर 50,000 आता एक असं म्हणजे IQ बातमी किंवा खरी माहिती नाही जीएसटी बद्दल की 50,000चं जर बिल झालं तर ते पहिलं व्हॅलिडिटी करायचं आणि मगच ते बिल म्हणजे माल दुकानात पाठवायचा असा हा जो नियम आहे तो बरोबर आहे का? हा नियम चुकीचा वाटत नाही का? ठीक आहे, आपण तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरं घेऊया. गोंदावले सर, यातला आपला जो पहिला प्रश्न आहे की ब्रँड नेमच्या संदर्भात, तर ते ब्रँड नेम रजिस्टर्ड आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. जर ते ब्रँड नेम रजिस्टर्ड असेल तर आणि तरच ह्याच्यावरती टॅक्स लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ह्याचा परचेस करणार असाल तेव्हा त्याला ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करणार आहे त्याच्याकडून ह्या गोष्टीची खातरजमा करणं आवश्यक आहे. नाही तर दुसरं ऑप्शन आहे की जे आपलं IPI इंडिया म्हणून गव्हर्नमेंटची साईट आहे पेटंट आणि ट्रेडमार्कच्या संदर्भातली, जिथं हे सगळे ब्रँड्स वगैरे रजिस्टर होत असतात तिथेही जाऊन आपण याची माहिती घेऊ शकता. हे झालं पहिलं. दुसरा आपला जो प्रश्न होता तो होता याच्या संदर्भामधला की 50,000पेक्षा जर जास्त रकमेच्या वस्तू व्यवहार झाले असतील तर त्याच्या इनवॉइस ते तुम्हाला व्हॅलिडेट करायचे आहेत. तर असं काही नाहीये. हे वे बिलच्या संदर्भामधलं होतं की वे बिल जर तुम्हाला, कारण मालाची वाहतूक जी आहे ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करायची असेल तर त्याच्यासाठी पूर्वी आपण जे डिलिव्हरी चलन देत होता त्याच्याऐवजी आता वे बिल हे आणण्यात आलेलं आहे. आणि वे बिल जर 50,000पेक्षा जास्त असेल तर ते सिस्टीम जनरेट करणं अपेक्षित होतं. पण सध्या ही प्रोव्हिजन काही काळापुरती डेफर करण्यात आलेली आहे, ती लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी आता आपण करत नाहीये. आता तुमची जी एक्झिस्टिंग सिस्टीम होती डिलिव्हरी चलनची तीच तुम्ही चालू ठेवू शकता. आणि आपला जो तिसरा प्रश्न होता ट्रान्सपोर्टच्या संदर्भामधला, तर ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये ही जी सर्व्हिस आहे ही आपण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमनीच टॅक्स भरणार आहे. त्यामुळे जो परचेसर असेल त्याला याच्यावरचा टॅक्स भरायचा आहे आणि त्याचं लगेच त्याला पुढच्या महिन्यात क्रेडिट सुद्धा मिळणार आहे. बरं, आपल्यासोबत आनंद गुप्ताजी आहेत. आनंद गुप्ताजी, यामध्ये बिल्डर्सच्या बाबतीत बराच काही जीएसटी संदर्भात त्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे की कशावर काय जीएसटी, यावर असेल तर तो का, त्यावर असेल तर तो का. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही समोर आणा. नाही, माझं तसं काय गोंधळ नाही आहे. 12% GST हे रिअल इस्टेटवर लागलेलं आहे फॉर अंडर कन्स्ट्रक्शन, त्यावर क्लॅरिटी आहे. पण हे क्लॅरिटी करताना कुठेतरी ॲब्सर्डिझम झालेलं आहे GST काउन्सिलकडून. आत्तापर्यंत ही इंडस्ट्री सर्वांना माहीत आहे की लँड कॉस्ट हा फार मोठा फॅक्टर आहे रिअल इस्टेटमध्ये आणि सर्व देशामध्ये एक नाही आहे. एक मुंबईमध्ये 60,000 रुपये स्क्वेअर फीट आणि त्याचाच जवळ 50 किलोमीटर अवे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये 3,000 रुपये स्क्वेअर फीट, असा हे 20 टाईम्सचा हा डिफरन्स आहे. त्या असं असताना त्यांनी त्याच्यावर न विचार करता ॲज अगेन्स्ट 4.5% सर्व्हिस टॅक्स आणि 1% वॅट सरळ 12% लावला. तर याच्यामध्ये आणि त्यानंतर आणखीन एक कायदा काढला की तुम्ही कुठेही रेट वाढवू शकत नाही. रेट वाढवला आणि प्रॉफिटिंग केलं तर आपल्याला हे ॲक्शन होणार, ते ॲक्शन होणार. तर मला असं सांगायचं आहे गव्हर्नमेंटनी कुठेतरी याच्यावर लक्ष दिलेलं नाही आहे. त्यांनी जसा पहिला GSTमध्ये जसा सर्व्हिस टॅक्समध्ये होता की लँड कॉस्ट वॉज डिडक्टेबल तसं ठेवायला पाहिजे. तेव्हाच ते अशी अपेक्षा करू शकतात की बिल्डर कॉस्ट वाढवणार नाही. अदरवाईज 6 ते 7% रेट वाढवल्याशिवाय कुठलाही कस्टमरला सॅटिस्फाय करणं किंवा ॲट द सेम लेवल ठेवणं हे कुठल्याही डेव्हलपरसाठी अशक्य आहे आणि ते प्रॅक्टिकल नाही आहे, पॉसिबल नाही आहे. हा एक ॲब्सर्डिझम. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट कर्जातील GST काउन्सिल कसं विसरून गेली की त्यांनी 2 वर्ष आता कंटिन्युअसली 2 वर्षापासून त्यांनी 2 मोठे निर्णय केले आहे की सर्वांना हाऊसिंग द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी निर्णय केले की सर्व्हिस टॅक्स जे 4 मेट्रो सिटीज आहेत त्यांना 30 मीटरचे घर असतील आणि जे बाहेर आउट ऑफ दिस 4 मेट्रोज 60 मीटरचे जे घर असतील त्यांना सर्व्हिस टॅक्स लावला जाणार नाही. त्याचं कुठेही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही आहे की बाबा हे एक्झाम कसं होणार. जे प्रॉमिस केली होती ज्या प्रॉमिसच्या आधारे बिल्डर लोकांनी प्लॉट घेतले, त्याच्यावर प्रोजेक्ट प्लान केले आणि आता त्याच्यावर कुठेही क्लॅरिटी नाही आहे. हे 2 मेजर प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की हे दोन्ही क्लिअर शिवाय डेव्हलपरला त्याचा सेम रेट ठेवणं अशक्य होऊन जाणार आहे. त्याच्यावर मला असं वाटतं की निश्चित पुनर्विचाराची आवश्यकता आहे आणि क्लॅरिटीची आवश्यकता आहे. गोंदावले सर,
याच्यामध्ये तुम्ही जे दोन प्रश्न रेस केले आहेत त्याच्याकडे जाण्यापूर्वी मला थोडंसं याच्या टॅक्सेशन बद्दल सांगू इच्छितो की सध्या एक्झिस्टिंग टॅक्सेशन स्ट्रक्चर मध्ये कसं होतं की जेव्हा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट किंवा हे आपण कन्स्ट्रक्शन वगैरे करतो तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये काही वस्तू इन्व्हॉल्ड असतात, जसं सिमेंट असते, वाळू असते, विटा असतात, स्टील असतं, यासारख्या वस्तू असतात आणि त्या वस्तूवरचा काही टॅक्स असतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही सेवा असतात, कारण बांधकाम व्यवसाय ही एक सेवा आहे. कन्स्ट्रक्शन जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतात ते वेगळ्या वेगळ्या मजुरांच्या सेवा देत असतात आणि या सेवा असतात आणि या गुड्स आणि सर्व्हिसेस याच्या दोन्हीवरतीही टॅक्स लागत असतो. जेव्हा व्हॅट होता तो त्याच्या गुड्सवरती लागत होता, सर्व्हिस टॅक्स होता तो त्या सर्व्हिसेस ज्या जातात त्याच्यावरती लागत होता. हा फक्त गुड्सवरचा टॅक्स किंवा सर्व्हिसेसचा टॅक्स हा जो स्टँडर्ड रेट आहे त्याच रेटनं लागत होता. म्हणजे गुड्सवरती जर 12.5% किंवा वाळूवरती जर 6% वगैरे अशा पद्धतीनं असेल तर तो त्या पद्धतीनं लागत होता आणि सर्व्हिसेसवरती जर 15% 16% जो काही रेट असेल त्या पद्धतीनं फक्त सर्व्हिसेसवर लागत होता. यावेळेला तिथं लोकांना काय करायला लागायचं की गुड्सची व्हॅल्यू वेगळी काढा, सर्व्हिसेसची व्हॅल्यू वेगळी काढा, लँडची वेगळी व्हॅल्यू काढा आणि मग त्याच्यानंतर हे सगळं रेकॉर्ड प्रॉपरली ठेवून त्याच्यावरती टॅक्स त्याप्रमाणे भरा, अशी ती स्कीम होती. परंतु या स्कीममध्ये त्यांना हे सगळं जे अकाउंटिंग करणं, रेकॉर्ड ठेवणं हे करू नये याच्यासाठी त्यांनी डिमांड केल्यामुळे एक कॉम्पोजिशन स्कीम किंवा एक सरळ सोपी योजना जशी आपण बाकीच्या व्यापाऱ्यांना दिली होती तशी बांधकाम व्यावसायिकांना पण दिली होती. त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की तुमचं जे काही कन्स्ट्रक्शन म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट असेल त्या कॉन्ट्रॅक्टच्या 1% भरला की व्हॅट जर तुम्ही भरला तर तुम्हाला बाकी कुठलेही टॅक्सेस भरायला लागणार नाहीत. आणि तसंच तुम्ही सर्व्हिसेसमध्ये 4.5% 4.5% हा जर टॅक्स तुम्ही भरलात तर तुम्हाला बाकी कुठलेही वजावटी, रेकॉर्ड वगैरे अशा कुठल्याही गोष्टी ठेवायला लागणार नाहीत. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर जी तुमची काही ऍग्रिगेट व्हॅल्यू आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवरती भरायचं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूवरती 5.5% भरला की त्यांचा विषय संपला. अशा प्रकारे ती स्कीम होती. हे आपण सोपं सुटसुटीत गणित त्यांच्यासाठी दिलं होतं. आता जीएसटी मध्ये जेव्हा आपण जातोय तेव्हा जीएसटी मध्ये या कॉम्पोजिशन स्कीम्स आहेत या कुठल्याही आपण लागू केलेल्या नाहीयेत. त्यामुळे आता जीएसटी मध्ये काय आणि जीएसटी मध्ये आपण वस्तू वेगळ्या सेवा वेगळ्या असंही काही ठेवलेलं नाहीये. त्यामुळे हे जे काही कन्स्ट्रक्शनची ऍक्टिव्हिटी आहे या सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटीला जरी वस्तू आणि सेवा जात असेल तरी आपण सेवा असं ट्रीट केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण 12% असा टॅक्स रेट लावलेला आहे. त्यामुळे प्रायमा फेसी काय दिसतंय की आज तुम्ही 5.5-6% जो टॅक्स भरत होता तो आता 12% वरती गेलेला आहे. पण हा जेव्हा तुम्ही 4.5-5% भरत होतात त्यावेळेला ते कॉम्पोजिशन असल्यामुळं तुम्हाला जो इनपुट टॅक्स क्रेडिट होतं ते कुठेही तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नव्हतं. म्हणजे सेवांवरती भरलेला असेल किंवा वस्तूंच्या खरेदीवरती भरलेला असेल तर ते कुठेही मिळत नव्हतं. याच्या पुढे जेव्हा आपण जीएसटी मध्ये जाऊ तेव्हा जरी तुम्हाला हा 12% रेट ऑफ टॅक्स भरायचा असला तरी त्याच वेळेला तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. आणि ते कसं मिळणार आहे तर सिमेंटवरती 28% आहे, आयर्न अँड स्टीलवरती 18% आहे, दुसऱ्या ज्या सेवा तुम्ही वापरणार आहात त्याच्यावरती 18% आहे आणि तुमच्या मात्र आउटवर्ड सप्लाय जो आहे त्याच्यावरती तुम्हाला 12% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जे कॉम्पोनंट्स गेलेले आहेत त्याच्यावरचा जो रेट ऑफ टॅक्स आहे तो जास्त आहे आणि या सगळ्याचं त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट आता मिळणार आहे. त्यामुळं हा जो रेटचा डिफरन्स दिसतोय तो जर रेट वाईज बघितलं तर तो आपण बर्डन कमी करतोय. ह्यांचा जो प्रश्न आहे की टॅक्स बर्डन वाढल्यासारखं वाटतंय त्याचं एक कारण हे मान्य आहे की लँड कॉस्ट. कारण आपण पूर्वी सगळ्या लँड म्हणजे पूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट किंवा पूर्ण व्हॅल्यू असेल ना त्याच्यावरती आपण कॉम्पोजिशन घेत होतो. आजही आपण त्या पूर्ण व्हॅल्यू वरतीच लावणार आहोत. तर तिथं थोडासा फरक पडतो की जसं यांनी सांगितलं की मुंबईमध्ये रेट ऑफ लँड जस्ट थोड्याशा किलोमीटर पलीकडे गेलं तर त्याच्या कितीतरी पटीनं जास्त आहे. पण मुंबई हे एक छोटं सेंटर आहे. आपण जेव्हा पूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा अशा प्रकारचा निर्णय या छोट्या देशाच्या समोर लक्षात ठेवून नाही घेऊ शकत. मला वाटतं गुप्ताजींना काही प्रश्न आहेत, मात्र एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण त्यांच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. यामध्ये आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत. रिसेलच्या फ्लॅट्सचं काय, त्याच्यावरती काही टॅक्स लागणार का, त्या ओनरला भरावा लागेल का, रेडी पोझिशन टॅक्सचं काय, आता 30 तारखेपूर्वी जे रेडी आहेत फ्लॅट्स त्यांना 1 तारखेनंतर टॅक्सची कसं डील करावं लागेल, अनेक प्रश्न आहेत. छोटासा ब्रेक नंतर विचारायचं. लगेचच परत येतोय बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जीएसटीची चर्चा करतोय, विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्राच्या संदर्भात. गुप्ताजींना काही प्रश्न होता, मात्र गुप्ताजी सगळ्यांना एक भीती घातलेली आहे कस्टमर्सना, ज्यांना आता नवं घर घ्यायचं स्वप्न पडतंय की जीएसटी आल्यानंतर घरांच्या किमती वाढणार आहेत. खरं आहे का? अंडर कन्स्ट्रक्शन निश्चित वाढणार आहे, पण रिसेलला कुठल्याही वाढ होण्याची काही शक्यता नाही आहे. त्यांना काही घाबरायचं कारण नाही आहे. आणि निश्चित मुंबईच्या लोकांसाठी किंवा पुण्याच्या लोकांसाठी हे जे आजचा जो काय नियम कायदा ठेवला आहे
तो कुठल्याही त्यांच्या हितामध्ये नाही आहे आणि त्या एरियामध्ये तर निश्चित रेट जास्त होणार आहे. कारण की साहेबांनी जे सांगितलं की इनपुट क्रेडिट मिळणार आहे. आता एक लक्षात घ्या, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये फ्लॅट विकले जातात 2,500 ते 3,000 रुपये आणि तिथे कन्स्ट्रक्शन 2,000 रुपये स्क्वेअर फीट येतो. मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट 2,500 किंवा 3,000 रुपये येत असेल आणि त्याला इनपुट क्रेडिट काय 50% हा एक समजा मटेरियल कंपोनेंट आहे. एक जस्ट फॉर डिस्कशन आपण, तर ते इनपुट क्रेडिट जे मिळणार आहे, मुंबईचा म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट गेला समजा 2,500 आणि त्यावर 1,250वर आपण 20% समजा एक जनरल GST रेट धरला मटेरियलवर, तर त्याचा इनपुट क्रेडिट 200 रुपये फूट मिळणार आहे आणि तिथे समजा आपल्याला 150 रुपये मिळणार आहे. ॲज अगे 60,000 रुपये स्क्वेअर फीटमध्ये 200 रुपयाचा काय व्हॅल्यू? काहीच नाही. त्या 3,000 ते 200 रुपयाची काय व्हॅल्यू असेल इनपुट क्रेडिट मिळणार. तर साहेबांचं जे म्हणणं आहे की GST काउन्सिलने फुल देशाचा विचार करून हे सर्व केलेलं आहे, कुठेही व्यवहारिक दिसत नाहीये, अव्यवहारिक दिसतोय. 60,000 रुपयाचा स्क्वेअरचा फ्लॅट घेणार आणि 12% 67,000 त्याचा रेट होणार. तर रेट कमी कसे होणार? आणि त्यावरती कायदा काढताय की जर तुम्ही जास्त रेट वाढवले तर आम्ही तुमच्यावर ऍक्शन घेणार. हे दोन्ही गोष्ट कसे चालू शकणार ही पहिलं मी सांगितलं. दुसरं तर आणखीन प्रॉब्लेमॅटिक आहे. जेव्हा आपण 2 कंटिन्युअस बजेटमध्ये संपूर्ण देशाला हे प्रॉमिस केला की आम्ही 2022 पर्यंत आमची सर्व पॉलिसी अशी असणार की अफोर्डेबल हाऊसिंग सर्वांना देणार, त्याच्यासाठी स्पेशल इन्सेंटिव्ह फिक्स केला की बाबा आम्ही सर्व लोकांना जे पण फ्लॅट 30 मीटरच्या खाली बनवणार मेट्रोमध्ये आणि 60 मीटरच्या खाली बनवणार आउट ऑफ दिस 4 मेट्रो, तर सर्वांना एक्झम्पशन देणार सर्व्हिस टॅक्सचा. त्या आधारे कितीतरी लोकांनी प्लॉट घेतले, कितीतरी लोकांनी फ्लॅट घेतले किंवा घेण्याची तयारी केली आणि आता सडनली त्याच्यावर कुठलंही क्लॅरिफिकेशन नाही. तर ही इंडस्ट्री चालणार कशी? तर मला असं वाटतं की हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो मेन उद्देश आहे की हाऊसिंग फॉर ऑल, त्याला फार मोठा क्लॅरिटीची आवश्यकता आहे आणि मोठ्या क्लॅरिफिकेशनची आवश्यकता आहे. अदरवाईज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच खोटं सांगत होती आतापर्यंत असं एक क्लिअर प्रूव्ह होतोय. बरं, आपण हे प्रश्न घेऊया. मात्र बापट सर, थोडंसं गणिताच्या माध्यमातून आपण ग्राहकांना समजावून सांगूया की अडचणी काय आहेत या क्षेत्राच्या, ज्या आता गुप्ताजींनी सांगितलेल्या होत्या. गुप्ताजींनी जे सांगितलं ते जरा मी थोडक्यात इथे लिहितो. त्यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये जर फ्लॅटची किंमत पर स्क्वेअर फूट 60,000 असेल उदाहरणार्थ आणि रायगड जिल्ह्यामध्ये समजा ती 3,000 असेल, तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये फारसा फरक नाही पडत. इथे 1,500 असेल, इथे फार तर फार 2,500 किंवा 3,000 असेल. त्यांना जे इनपुट क्रेडिट मिळतं, म्हणजे जसं मगाशी गोंदवलेजींनी सांगितलं की बाबा सिमेंट वरती 28% कर आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियलवर कुठे 12 कुठे 18% आहे, तो जो बेनिफिट आहे तो त्या 1,500 किंवा 2,000 वर मिळतो. व्हेअरॅज मुंबईमध्ये ही किंमत एवढी जास्त आहे विक्री किंमत की त्याच्यावर सरळ 12% कर लागतोय. त्यामुळे विशेषतः फक्त मुंबई असं नाही, ज्या ज्या शहरांमध्ये किंमत जास्त आहे, जमिनीची किंमत जास्त आहे म्हणून घरांची किंमत जास्त आहे, तिथे मला वाटतं की ग्राहकांना मोठं नुकसान होईल. सध्या ते बिल्डर्सना होईल, पण अल्टिमेटली ते नुकसान ग्राहकांना पास केलं जाईल असं सांगायचंय. आणि थोडंसं आणखीन मी क्लॅरिफाय करतो की जसं त्यांनी रिसेलचं सांगितलं, रिसेल वरती कुठल्याही प्रकारचा कर नाही. त्याचबरोबर रेडी प्रोजेक्ट जर बिल्डरनी संपूर्ण कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं आणि मग प्रोजेक्ट विकलं, म्हणजे मग त्यातले फ्लॅट्स किंवा दुकानं विकली, तर 0% टॅक्स आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. फक्त अंडर कन्स्ट्रक्शन बुकिंग करून जर ही पुढचे सगळं झालं तरच 12% कर आहे. आणि मला वाटतं ह्याच्यामुळे हळूहळू इंडस्ट्री अशी शिफ्ट होईल की जसं इतर प्रोडक्ट्स रेडीच आपण विकत घेतो, मला वाटतं कदाचित हळूहळू बिल्डिंग इंडस्ट्री तिथे वळेल की प्रोजेक्ट पूर्ण करायचं आणि विकायचं. कारण मग 12% नाही आणि कुठलाही कर 1% मग कर त्याला लागत नाही. त्याला गोंदवले सर, ही थॉट प्रोसेस म्हणजे कुठेतरी आपण हे परसेप्शन होतं आपल्याकडे लँड कॉस्ट आणि जो काही किमतीतला फरक आहे तो लँड कॉस्ट या प्रश्नाकडे आपण एक 2-3 जसे मुद्दे घेते तसे आपण पहिले बघू की एक्झिस्टिंग ज्या काही बिल्डिंग्स आहेत ज्या पूर्ण झालेल्या आहेत, ज्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्याच्यावरती कोणताही टॅक्स नाहीये. ज्या ट्रान्झिशन मधल्या बिल्डिंग्स आहेत की काही आपण पूर्वी भरलेला आहे टॅक्स, म्हणजे अग्रीमेंट पूर्व झालेला आहे, पार्ट पेमेंट अगोदर झालेलं आहे आणि पार्ट पेमेंट आपण नंतर करणार आहोत, तर ह्याचं जे टॅक्सेशन होणार आहे तर ते कशा प्रकारे होईल हे थोडंसं मी समजावून सांगतो. की समजा त्या घराची किंमत 1 कोटी रुपये आहे. 1 कोटी रुपये तुम्ही अग्रीमेंट केलं, त्याच्यावरती व्हॅट तुम्ही पूर्ण रकमेवरती भरला, कारण कॉम्पोजिशन मध्ये व्हॅट होता. 1 लाख रुपये तुम्ही व्हॅट भरून टाकलात.
त्याच्यावरती जसे जसे तुम्ही पैसे देत जाल तसा तसा सर्व्हिस टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. त्यातले तुम्ही समजा 40 लाख रुपये ऑलरेडी दिलेले आहेत, तर 40 लाख रुपये दिलेले आहेत, पूर्ण रकमेवरचा 1 कोटी व्हॅट तुम्ही भरलेला आहे. ही जी 40 लाखाची रक्कम दिली होती त्या रकमेवरचा सर्व्हिस टॅक्स पण तुम्ही दिलेला आहे. आता जेव्हा आपण जीएसटी आला आणि जीएसटी नंतर उरलेल्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत, तर त्यावेळेला असं होणार आहे की आपण काहीही एक्झाम, कारण जीएसटी मध्ये जे हे आहे की कुठलीही गोष्ट आपण एक्झाम ठेवत नाहीये. जर टॅक्स असेल तिथं सीजीएसटी एसजीएसटी सगळे एकत्रितरित्या लागणार आहेत. त्यामुळे हे जेव्हा 60 लाखाचं पेमेंट नंतर येणार आहे तर त्यावरती सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही टॅक्स लावावे लागतात. आता इथं असं होत होतं की ज्याच्यावरती मी ऑलरेडी व्हॅट भरलेला आहे त्याच्यावरती मला परत टॅक्स भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्यावरती असा निर्णय घेण्यात आला की याच्यासाठी तुम्ही जो टॅक्स ऑलरेडी भरलेला आहे 40 लाखावरचा 40,000, म्हणजे जर तुम्ही प्रपोर्शनेट त्याचं काढलं तर 40 लाखावरती 40,000 रुपये टॅक्स, उरलेल्या 60 लाखावरती 60,000 रुपये टॅक्स होता. तर 60,000वरती तुम्ही जेव्हा जीएसटी भरणार, जीएसटीच्या रेटनी भरावा लागेल ऑब्व्हियसली, त्यावेळेला मात्र हे जे ऑलरेडी भरलेल्या पैशाचा तुम्हाला रिबेट किंवा क्रेडिट हे जीएसटी मध्ये मिळणार आहे. ही एक सवलत देण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा यांचा जो आहे की तो घरांच्या अफोर्डेबल हाऊसिंगचा. तर याच्यामध्ये कसं आहे, जेव्हा गव्हर्नमेंट एखादं प्रॉमिस करतं तेव्हा त्याच्या मागे त्याला एक सँक्टिटी असते आणि ही जी काही प्रॉमिसेस आहेत, पण जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जीएसटी मध्ये काही टॅक्स एक्झाम ठेवायचं नाही, हा एक तात्विक निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे यांना जरी आपण प्रॉमिस केलेलं असेल, शासनाने प्रॉमिस केलेलं असेल की आम्ही तुम्हाला टॅक्स एक्झम्पशन देऊ, तरी जीएसटी स्कीम मध्ये आपण त्याला घेत नाहीये. जर यांना कुठली टॅक्स एक्झम्प द्यायचं असेल तर आता सुद्धा आपल्याकडं आपण बघतो की काही इंडस्ट्रीजना टॅक्स हॉलिडेज वगैरे आपण डिक्लेअर केले होते की तुम्ही इथे महाराष्ट्रात इन्व्हेस्ट करा, पुढचे 20 वर्ष टॅक्स हॉलिडे असेल, तुम्ही एकतर डेफर्ड पेमेंट करा किंवा तुम्हाला टॅक्स भरायला लागू नये. तर ह्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण आता या जीएसटीच्या नेटमध्ये आणलेलं आहे. त्यांना आता टॅक्स कलेक्ट करून टॅक्स भरावा लागणार आहे. याचा अर्थ असा आहे का की आपण त्यांना दिलेलं प्रॉमिस फुलफिल नाही करणार? तर तसं नाहीये. त्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये, कारण त्यांनी शेवटी शासनावरती विसंबून राहून काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत, तर त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जीएसटी चेनमध्ये आणल्यानंतर सुद्धा ते जो काही टॅक्स भरणार आहेत त्या टॅक्सचा आपण त्यांना वेगळ्या पद्धतीनं कॉम्पन्सेट करणार आहोत. एक तर तुम्हाला इंडस्ट्रीज डिपार्टमेंट तर्फे सबसिडीज देण्यात येतील किंवा कॉम्पन्सेशन देण्यात येतील किंवा कॅश रिफंड देण्यात येतील. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या स्कीम्सच्या आधारे त्यांना आपण हे प्रॉमिस फुलफिल करत असतो. तशाच प्रकारची इथेही आपल्याला हे प्रॉमिस फुलफिल करण्याच्या दृष्टीनं जिथं आपल्याला अफोर्डेबल हाऊसिंगचा विषय आहे आणि जिथं आपण ऑलरेडी प्रॉमिस केलेलं होतं की तुम्हाला आम्ही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रॉमिस होतं की सर्व्हिस टॅक्स लावणार नाही, तर अशा वेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हा डिसिजन घ्यावा लागेल की हे जर आपल्याला प्रॉमिस फुलफिल करायचं असेल तर जीएसटी मध्ये आणल्यानंतर यांना आपल्याला कशा प्रकारे कॉम्पन्सेट करता येईल, आणि याच्यावरती सेपरेट थिंकिंग सुरू आहे. पण हे सगळं तुम्ही आता जे काही सांगितलेलं आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवणार कसं? म्हणजे करण्यात येईल, हे करण्यात येईल, ते करण्यात येईल, पुढची गोष्ट आहे, हे सगळे पोहोचवणार कसं? त्याची प्रॉमिस या क्षेत्राला मिळेल का? अर्थातच की जे काही, कारण शेवटी एखादं जसं आपण शासन निर्णय असतात जीआरच्या मार्फत हे सगळे निर्णय नोटिफिकेशन काढून आपण कळवत असतो, तसं याच्यावरतीही काहीतरी एक जीआर काढला जाईल आणि सांगितलं जाईल की ह्या स्कीम मार्फत किंवा ह्याच्या मार्फत जे त्याचे भागीदार आहेत त्यांना अशा अशा प्रकारे बेनिफिट्स देतील आणि ते पास ऑन करण्यात येतील. बरं बापट सर, आपण दोन्ही क्षेत्रांचे प्रश्न ऐकलेले आहेत, त्याच्यावरती काय काय का ते निर्णय घेण्यात आलेत, काय त्यावरती सोल्युशन आपल्याला गोंदवले सरांनी सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह यामध्ये काय समोर येत आहे? नाही, या क्षेत्रामध्ये म्हणजे पर्टिक्युलरली जे रिअल इस्टेट आहे तिथे ही गोष्ट खरी आहे की विशेषतः जिथे लँड कॉस्ट जास्त आहे तिथे मग ग्राहकांवर खूप जास्त बर्डन या विषयात पडणार आहे. अदरवाईज इतर ठिकाणी मग इनपुट क्रेडिटच्या प्रिन्सिपल प्रमाणे अधिक गोष्टी ट्रान्सपरंट होतील, ही गोष्ट व्यवस्थित होऊन जाईल. आणखीन एक गोष्ट मला सेवा विषयातली आहे जी स्वतः मला पर्सनली खटकली आहे, कारण अधिक आपण चर्चा ही वस्तूंबाबत केली जिथे इनपुट क्रेडिट आणि हे ट्रू आहे. दोन सेवा मला अशा वाटतात की ज्याच्यावरती ज्या वाढायला हव्या अशा शासनाचं एक जनरल पॉलिसी आहे. एक आहे बँकिंग की ज्यासाठी डिमॉनिटायझेशन आणि कॅशलेस, आणि आता सरसकट हा कर 15 वरून 18 वर गेला. मला स्वतःला तरी ही गोष्ट खूप खटकली आहे. मला असं वाटतं की बँकिंग सारखी सेवा जी लोकांना उपयुक्त आहे वास्तविक ती जीएसटी काउन्सिलनी 12% आणायला हवी होती. म्हणजे थोडंसं सगळे क्षेत्र हे मागतात ते खरं आहे, पण बँकिंग वॉज अ नेसेसिटी. आणि दुसरी नेसेसिटी आज झाली आहे ती म्हणजे मोबाईल. मोबाईल ही आता चैन नाही, त्यामुळे मोबाईलला सुद्धा 15% होता कारण सर्व्हिस टॅक्स, तर 18 वर गेला. मला वाटतं मोबाईल सुद्धा जर जीएसटी काउन्सिलनी 12 वर आणला असता, कारण तिथे फारसा क्रेडिटचा प्रश्न येणार नाहीये, तर मला वाटतं ते अधिक योग्य झालं असतं.
बरं, म्हणजे ह्या महत्वाच्या सेवा ज्या आहेत त्या सेवांवरती सुद्धा आपल्याला विचार करायला लागणार आहे, कारण काही सेवा ह्या आता लक्झरी राहिलेल्या नाहीये, ती आता गरज बनलेली आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज गोंदवले सरांनी या ठिकाणी येऊन दिली. त्याचप्रमाणे शिंदेजी आणि आनंद गुप्ताजी, त्याचप्रमाणे आपले पुण्यातले सहकारी रमेश सिंघवी आणि नाशिकमधले सहकारी अतुल पवार यांनी सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत त्या त्या क्षेत्राचे, आणि गोंदवले सरांनी सगळ्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्याचं निराकरण केलेलं आहे. सगळ्यांचेच आभार या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि जीएसटी येतोय, आपण एक पाऊल पुढे टाकून त्याला सकारात्मकतेने सामोरे जाऊया. सुरुवातीला काही अडचणी नक्की येतील, मात्र जशी सवय पडत जाते त्या गोष्टीची तशा सर्व गोष्टी या सुसह्य होत जातील, किंबहुना सुटत जातील असं आपण म्हणूया. सर्व मान्यवरांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत आहात एबीपी माझा.